सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीमधून झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारची गोड आशा दाखवलेली होती त्यांच्या घोषणेमधून यामध्ये प्रामुख्याने 8,500 प्रमाणे 3 हेक्टर पर्यंतची नुकसान भरपाई, 10,000 प्रमाणे रब्बीच्या पेरणीसाठी 3 हेक्टर पर्यंतची मदत आणि विम्याच्या माध्यमातून 17,500 विमाधारक शेतकऱ्यांना मिळतील अशा प्रकारची आशा पल्लवित केलेली होती। परंतु ज्या पद्धतीच्या बातम्या भारतीय आयुर्विमा कंपनीकडून आम्ही बघतोय आणि वाचतोय, यामधून ही बाब लक्षात आलेली आहे की सरकारने केलेल्या पहिल्या 2 घोषणेच्या संदर्भामध्ये तर फार मोठी निराशा शेतकऱ्यांची झालेली आहे। अशी घोषणा केल्याप्रमाणे कुठलीही 8,500 आणि 10,000ची मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेली नाही आहे। परंतु आशा होती ती 17,500 किमान आणि नुकसानीच्या प्रमाणामध्ये हजारो रुपयाचा पीक विमा आम्हाला मिळणार अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं होतं। परंतु ज्या पद्धतीने मराठीतली प्रचलित म्हण आहे की माय मरावी परंतु आशा मरू नये, अशा प्रकारची परिस्थिती आज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। कारण भारतीय कृषी आयुर्विमा मंडळाने जे काही घोषणा केलेली आहे की 1,200 कोटी रुपयाचा विमा आम्ही शेतकऱ्यांना वितरित करतोय, परंतु ही वितरितची बातमी आणि ही 1,200 कोटीची बातमी पाहत असताना मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद आणि लातूर मधल्या शेतकऱ्यांना मात्र हा विमा मिळणार की नाही अशा प्रकारचा संभ्रम एकूण निर्माण झालेला होता। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जेव्हा किसान सभेने पोलखोल केली त्यावेळेस लक्षात आलेलं आहे की ज्या पद्धतीचा 25-26 साठी सुधारित पीक विमा योजना केंद्र आणि राज्य सरकारने भारतीय जनता पार्टीच्या स्वीकारलेली आहे, यामध्ये जे नियम आणि जी अवध आहेत या अवधांचा उपयोग या लुंबार्ड आयसीआयसीआय कंपनीने केला आणि पीक कापणी अहवाल फेटाळलेली आहेत आणि या शेतकऱ्यांना पीक विमा नाकारलेला आहे। ही बाब आता स्पष्ट झालेली आहे। पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांना किसान सभा आव्हान करते आहे की सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमा वाटप करा आणि परत पूर्वीपासूनचं प्रावधान तुम्ही समाविष्ट करा। या मागण्याला घेऊन पुन्हा एकदा रस्त्यावरती शेतकरी येतील आणि शेतकरी धार्जिनी पीक विमा योजना अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारवरती दबाव टाकतील, एवढी अपेक्षा आम्ही शेतकऱ्यांकडून व्यक्त करतोय।